गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी प्रियंका कडू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना गुजरातबद्दल थोडीफार माहिती देऊ इच्छिते. तर गुजरात हे पश्चिम भारतामध्ये स्थित अधिक समुद्री राज्य आहे. हे राजस्थान आणि महाराष्ट्राच्या मध्ये स्थित आहे आणि याच्या एका बाजूला अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला कच्छचे आखात आहे. तर गुजरातमधील सर्वात मोठे शहर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल अहमदाबाद, जिकडे आपण लवकरच जाणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला घेऊन चालली आहे द्वारका, सोमनाथ आणि जुनागड. चला मग सुरू करूया आपली सवारी. आज आम्ही आलो आहोत गुजरातला आणि आम्ही इकडचं लोकल साईटसीइंग आज बघणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. माझा भाऊ, ही आहे माझी वहिनी आणि ही माझी भाची अनका. हाय अनका. ठीक आहे, तर आपण नंतर भेटूया. तोपर्यंत पाठवा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला डे 2 द्वारकामध्ये. सकाळी मस्त नाश्ता झाला आणि आता आम्ही निघालो आहोत बेट द्वारकेला. तर मित्रांनो, आधी बेट द्वारकेला जाण्यासाठी बोटीने जावं लागायचं, पण आता इथे सुदर्शन सेतू पूल बनवला आहे, जे कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडतो. वाटेतच तुम्हाला आधी सुदर्शन सेतू पूल दाखवू आणि मग तिकडून पुढे आपण सर्वात आधी द्वारकाधीशच्या मुख्य मंदिरात जाऊ, तिकडे दर्शन घेऊ आणि मग तिकडे बाजूला सोने की द्वारका बघू आणि तुम्हालाही दाखवू. संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आता आमचा प्लॅन आहे शिवराजपूर बीचला जायचं. मग तिकडून आम्ही रुक्मिणी देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि परतीचा प्रवास सुरू करू. तर मित्रांनो, रुक्मिणी देवीचं मंदिर द्वारकाधीश मंदिरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर बनवलं आहे. त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की एकदा रुक्मिणी आणि कृष्णाने गुरु दुर्वासाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले, पण त्यांची एक अट होती की रुक्मिणी आणि कृष्णाने स्वतः रथ सारथ्य केले तरच ते भेट देतील आणि त्यांनी ते मान्य केले. रुक्मिणीला थोड्या वेळाने तहान लागली असं कृष्णाला समजले आणि त्याने उजव्या पायाचे बोट पृथ्वीवर दाबले. तिथून गंगा नदी प्रकटली आणि रुक्मिणीने तिची तहान भागवली. ती गुरु दुर्वासाला जल अर्पण करायला विसरली. यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी शाप दिला की ते कधीही दोघं एकत्र राहणार नाहीत.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 3 द्वारकामध्ये. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आम्ही आहोत गोमती घाटच्या इथे. इथून मग नागेश्वर मंदिरला जाऊ. दर्शन घेऊन लगेचच सोमनाथचा प्रवास सुरू करू. द्वारका ते सोमनाथ हे एकूण 234 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला 3.5-4 तास तरी लागतील. वाटेतच माधवपूर बीचसुद्धा आहे. तिकडेही आम्ही एक स्टॉप घेणार आहोत आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. तर समोर जे तुम्ही पाहत आहात ते आहे नागेश्वर मंदिर. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि बेट द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरातमधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेले आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 4 सोमनाथमध्ये आणि आम्ही आलो आहोत श्री गोलोकधाम तीर्थला. तुम्ही बघू शकता या क्षेत्रामध्ये बरेच मंदिर आहेत आणि असं म्हणतात की शिकारीच्या बाणाने जखमी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भालका तीर्थपासून देहोत्सर्गकडे 4 किलोमीटर चालत गेले. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून देहोत्सर्ग येथे देह सोडला. समोर जे तुम्ही बघत आहात ते आहे बलरामाचं मंदिर. भगवान श्रीकृष्णाचे थोरले भाऊ बलराम यांनीही येथूनच नागाच्या रूपात आपली शेवटची यात्रा केली. श्री गोलोकधाम तीर्थपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे सूर्य मंदिर, 5 पांडव गुफा आणि हिंगलाज माताचं मंदिर. तर समोर जे तुम्ही पाहत आहात ते आहे त्रिवेणी संगम. इथे महापावन हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम झाला आहे. वाटेवर राम मंदिरच्या सुंदर मूर्तीचे दर्शन करून आम्ही निघालो आहोत सोमनाथच्या मुख्य मंदिराकडे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील सौराष्ट्रातील वेरावळ जवळील प्रभास पाटण येथे असलेले सोमनाथ मंदिर हे शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मंदिर असल्याचे मानले जाते. इथे संध्याकाळी आरतीनंतर लाईट आणि साऊंडचा शो तासभर दाखवला जातो. मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्ही आता आलो आहोत भालका तीर्थ मंदिराजवळ. हे तेच ठिकाण आहे जिथे कृष्णाला आराम करतेवेळी एका शिकाऱ्याचा बाण लागला होता. मित्रांनो, इथून 5 मिनिटांवरच बाणगंगा आहे, पण भरती असल्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही. पण तुम्ही आलात तर तुम्ही तिकडे नक्कीच जा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 5 आणि आम्ही आलो आहोत जुनागडमध्ये. दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार. गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 10,000 पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे. तर समोर जे दिसत आहे ते आहे अंबा माता मंदिर. अंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गोरक्षनाथाच्या मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता की गिरनार पर्वताचा हा परिसर
अत्यंत निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. तर गोरक्षनाथ मंदिराच्या बाजूला आहेत त्यांच्या चरण पादुका. गोरक्षनाथ मंदिरापासून आपण खाली उतरून गुरु शिखराकडे जाण्यासाठी पुन्हा पायऱ्या चढत वर जाणार आहोत. आपण तिकडून खाली आलो आणि आता आपल्याला पायऱ्या चढून वर जायचं आहे दत्त मंदिरचे दर्शन घ्यायला. आणि आता आपण पोहोचलोय दत्त मंदिर. दत्तगुरूंचे अविस्मरणीय दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरणार आहोत. मग पुन्हा वर चढून गोरक्षनाथ मंदिरला पोहोचू आणि मग थोडेसे पायरे उतरून अंबेमाता मंदिरला पोहोचू. इथून चालत जाऊन वरती तिकडे पोहोचायचं. गिरनारच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी अहमदाबादवरून एकता नगरला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 6. आम्ही काल रात्री जुनागड ते अहमदाबाद ट्रेनचा प्रवास केला. सकाळी 7 वाजता काहीतरी आम्ही अहमदाबादला पोचलो आणि मग तिकडून दुसऱ्या ट्रेनने विस्टाडोमचा अनुभव घेत एकता नगरला पोचलो. मला वाटतं 11 वाजेपर्यंत काहीतरी आम्ही पोचलो एकता नगरला. चला मग बघूया इकडचा परिसर कसा आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्यतिरिक्त अजून बरंच काही आहे फिरण्यासाठी, जसं की जंगल सफारी, ग्लो गार्डन, एकता नर्सरी, नर्मदा घाट, कॅक्टस गार्डन, बटरफ्लाय गार्डन, डॅम व्ह्यू पॉईंट, व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि हो, इकडे तुम्हाला ॲक्टिव्हिटीजसाठी सायकलिंग आणि रिव्हर राफ्टिंगसुद्धा आहे. तर मित्रांनो, गुजरातमधील एकता नगरच्या परिसरात फिरण्यासाठी बसची मोफत सोय करण्यात आली आहे, जी प्रत्येक स्टॉपला थांबते आणि पर्यटकांना जिथे जायचे असेल तिकडे ते उतरू शकतात किंवा चढूही शकतात. या परिसरात फिरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट्स बुक करावे लागतील. तर मी तुम्हाला लिंक प्रदान करणार आहे, तुम्ही त्यावर जाऊन तिकीट्स बुक करू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे मी माझा व्लॉग इथेच संपवते. तुम्ही मला नक्कीच कळवा माझा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे ते. आणि हो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि फिरत राहा. चलो बाय.